नमस्कार मित्रांनो. होळी अर्थात शिमगा आमच्या अलिबाग नागावचा. माझ्या लहानपणी मी 8वी ते 10वी या वर्षात शिकत असताना अलिबाग जवळच्या नागावला राहिला होतो. त्याच्यापूर्वी 7वी पर्यंत मी मुंबईत जोगेश्वरीला होतो आणि 11वी-12वी सायन्स पुण्यात केल्यानंतर काही घरगुती कारणांच्यामुळे BScची 3 वर्ष सुद्धा मी परत नागावलाच राहायला गेलो होतो. तर मला हा तिथला अनुभव सांगण्यापासून राहवत नाहीये. तर अलिबागला आमच्याकडे होळी 10 दिवस असायची. पहिले 9 दिवस आमची लहान मुलांची होळी आणि शेवटच्या होळी पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या माणसांची होळी असं ते असायचं. आम्ही सगळी मुलं रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्यांच्याकडून होळीसाठी पोस्तं मागायचो. पोस्टमन दिवाळीमध्ये आपल्याकडे मागतात ना, येऊन थोडीशी ₹10 द्या, ₹20 द्या. आता सगळीकडे मागतात असं काही नाहीये, पण तसंच पोस्तं आम्ही मागायचो. लोकही द्यायचे. अगदी 10 पैशापासून ते ₹1 वगैरे जसं परवडेल तसं. आणि या रकमांना तेव्हा किंमत होती. 90-91 साली मी बँकेत परमनंट झालो, त्यावेळेला मला पहिला पगार होता ₹1450 फक्त. मग त्याच्या काही वर्ष आधीची आपण जर का पाहिली, तर म्हणजे माझ्या अनुभवातली 76 ते 78 आणि 85 ते 88 ही जी नागावची ही जी काही वर्ष मी पाहिलेत, तर आपल्याला माहिती आहे सगळीकडे एकूण आर्थिक परिस्थिती हीच होती आणि तुम्हालाही ते नक्कीच माहिती असेल. तर आमच्या इकडे नागावला घरामागच्या मोकळ्या जागेला वाडी म्हणतात, अलिबाग नागावला. मग कोणाच्या तरी वाडीतलं एखादं भक्कम झाड तोडून आणून आम्ही होळीत मध्यात पुरत असू. नंतर आम्ही 9 दिवस रोज आमचे इथे एक जण शेजारी होते. तर त्यांच्याकडून त्यांच्या भल्या मोठ्या वाडीतून पातेरा म्हणजे वाळलेली पानं, ती आम्ही दाताळ्यानी म्हणजे दाताळ म्हणजे काय तर एका मोठ्या काठीला पुढे कंगव्यासारखं असं एक आडवं बसवलेलं 3-4 फुटाचं लाकडी फाळासारखं असतं. त्यांनी पानं अशी एकत्र होऊ शकतात आपल्या कंगव्यासारखं ओढून. तर त्या दाताळ्यानी आम्ही पानं गोळा करायचो, त्याला पातेरं म्हणतात. तर ही अशी 2-3 पोती पातेऱ्याची भरून आम्ही होळीजवळ आणून टाकायचो आणि नंतर जे पोस्ताचे पैसे जमायचे त्या पैशातून खाऊ आणि नारळ वगैरे आम्ही आणत असू. रात्री होळी पेटवली की खूप फाका म्हणजे फाका घालणं म्हणजे शिव्या देण्याचा आमचा मस्त कार्यक्रम व्हायचा. हे फाका घालणं सुद्धा आपण पाहिलं आहे, की शिवप्रत म्हणजे पवित्र समजलं गेलेलं आहे. कारण त्याच्यामुळे वर्षभर आपल्या मनात जी वाईट काही गोष्टी ज्या दबल्या गेलेल्या असतात, नकारात्मक गोष्टी असतात, त्या बाहेर पडून जातात. हिंदू धर्मात आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी मानवाच्या शारीरिक, मानसिक आरोग्याचा, त्याच्या कौटुंबिक, पारिवारिक, सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक परिस्थितीचा बारकाईने आणि साकल्याने विचार करून सण आणि उत्सवांची निर्मिती केली आहे. उगाचच हिंदू धर्मात असं काही नाहीये, म्हणजे उगाचच काहीतरी आहे म्हणून आपण ते करायचं साजरं, असं हिंदू धर्मात काही नाहीये. हां, आता त्या स्थानिक परिस्थिती आणि आवडीनिवडीनुसार काही नवीन प्रथा, परंपरा नक्कीच निर्माण झालेल्या आहेत त्या ठिकाणी. म्हणजे काय की मुळातच माणूस अगदी जात्याच समारंभप्रिय, उत्सवप्रिय असतो ना, त्यामुळे हे होणं अगदी स्वाभाविक आहे. असो. मग रात्री 2-3 वाजेपर्यंत आमच्या घराजवळच भीमेश्वर नावाचं एक शिवमंदिर आहे. त्याच्याजवळच वड आणि पिंपळाचे 2 पार आहेत. तिथे आम्ही सोनसाखळी खेळायचो. तुम्हाला माहिती असेल सोनसाखळी, जो आउट होईल तो पकडायचा आणि मग ती सोनसाखळी वाढत, वाढत, वाढत जाते जो आउट होईल त्याप्रमाणे. आम्ही अशी 30-40 मुलं असायचो आणि एवढे लोकं, एवढी मुलं आम्ही खेळायचो. त्यामुळे इतकी मजा यायची ना, एवढी धमाल यायची तुम्ही समजू शकाल हो, खरंच. तर यानंतरचा कार्यक्रम हा शिमग्याचा अजून एक वेगळा छान कार्यक्रम होता. आमच्यातली जी थोडी मोठी मुलं असायची, ताकदवान मुलं असायची, ती रात्री 2:30-3 वाजता लोकांच्या माडावरती चढून नारळ पाडायचे. त्यात मोहाचं म्हणून नारळ असायचे गोड. ते पाडण्यात तर अजूनच वैशिष्ट्य. माझा धाकटा भाऊ याच्यामध्ये असायचा, कारण त्याला माडावरती म्हणजे नारळाच्या झाडावर चढता यायचं, मला नाही येत चढता. अवघड आहे ते जरा. तर शेंड्यावरती गेल्यावरती ते वरून नारळाच्या अख्ख्या पेंडी अख्ख्या खाली आम्ही आधीच रचून ठेवलेला जो पातेरा असायचा, त्याचा ढीग असायचा, मग या वाळलेल्या पानांचा ढीग असायचा, त्याच्यावरती ते धापकन टाकायचे वरून या पेंडी. आणि तरीसुद्धा त्याचा आवाज अजिबातच त्या मालकांपर्यंत पोहोचू नये म्हणून आम्ही खाली डबे, डब, ताशे, काय डबरी आपल्या जे काय घरामध्ये असतं, ते आम्ही वाजवायचो. आणि ह्या 10 दिवसात कोणी रागवून बोलत पण नसे. काही काही जणांना माहिती पण असायचं आहे. आणि मग ही शाळी आम्ही होळीजवळ आणून
रस्त्यावरच फोडायचो. आमच्या घराच्या समोरूनच ब्रिटिशांच्या काळात झालेला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे. फार सुंदर रस्ता आहे तो. तर मग खेळून खेळून दमलेले आम्ही शाळेतलं हे मस्त खोबरं मऊ साईसारखं अगदी खोबरं घट्टही असायचं. तर हे दोन्ही प्रकारचं खोबरं ते आम्ही पोटभर खायचं, अगदी नको व्हायचं. त्यातलंच गोड पाणी आम्ही तहान भागवायला प्यायचो आणि आधीच उकळत ठेवलेली पोपटीसुद्धा याच्या बरोबरीने आम्ही खायचो. सांगणार सांगणार पोपटी म्हणजे काय ते मी सांगतोय तुम्हाला. होय होय सांगतोय, थोडासा धीर धरा. तर पोपटी म्हणजे काय, तर कधी कधी कुणाच्या तरी शेतात रात्री जाऊन त्याला वाल आलेला असतो. उरलेल्या पाण्यावरती जे ओल असते त्याच्यावरती वाल आलेला असतो. तो आम्ही तोडून आणायचो आणि एका मडक्यात ह्या वालाच्या शेंगा, पाणी, मीठ आणि कधी बटाटे, तिखट मसाला घालून आम्ही उकडायचो ते ह्या होळीमध्येच. आणि मग त्यातून ते काढून रात्र सरून ती पहाटेकडे 3, 3:30, 4 कडे सरकायला लागली रात्र, की मग आम्ही ते सगळं खायचो. हे असं उकडून किंवा भाजूनही खायचो आम्ही. तर याला पोपटी भाजणं असंही म्हणतात. आणि तुम्हाला गंमत सांगतो मित्रांनो, की गावात, घरात सगळीकडे लोक ज्यावेळेला चर्चेला बसायचे, काही घरातल्या घरगुती चर्चा करायला, तर त्याला प्रेत जाळण्याला सुद्धा पोपटी भाजणं असं आमच्याकडे म्हटलं जायचं. आणि अशा खूप पोपट्या ज्या कोणी भाजलेल्या असतील, म्हणजेच किती जणांचे अंत्यसंस्कार केलेले असतील, एखाद्यानी केलेले असतील, तर त्यावेळेला काय काय घडलं त्याची अशी ती चर्चा असायची. किती जणांना जाळलं अशी ती चर्चा असायची. तर आमच्याकडे रामूदादा केळकर नावाचे एक मस्त अवलिया असे वल्ली असे अविवाहित गृहस्थ होते. त्यांनी अशा अनेक पोपट्या भाजल्या होत्याच. पण भूतांशी सामना सुद्धा केलेला होता. ते पट्टीचे पोहणारे होते. बुडणाऱ्या अनेक व्यक्तींना त्यांनी वाचवलं होतं. अनेक नागांना, सापांना मारायला नको खरं तर, पण गरजेनुसार त्यांनी पकडलं होतं, सोडून दिलं होतं, मारलं पण होतं. आणि 80व्या वर्षी खांद्यावरून ते घरापर्यंत गवताचा भारा टाकून एखादं वासरू सुद्धा खांद्यावर टाकून ते घेऊन यायचे. ताटभर लाडू, मोदक, जिलब्या खायचे. धावण्याच्या स्पर्धा जिंकल्या होत्या त्यांनी. रोज 2-3 लिटर दूध प्यायलेले होते. कोणाच्या संकटात गरजेला धावून रात्री अपरात्री धावून जायचे. रायगड अनेकदा ते चढलेले होते. असे हे रामूदादा किंवा अण्णा. आणि अशा अनेक वल्ली आमच्याकडे होत्या. आणि मित्रांनो, अशी माणसं पूर्वी गावात असायची म्हणूनच लोकांचं जीवन सुसह्य होतं. ते लोकांना धावून जायचे मदतीसाठी. अजून एक म्हणजे कोकणात जिलब्या, लाडू हे सगळं ना पानामध्ये ताटाने ओतायला लागायचं. एखाद दुसरा लाडू, जिलबी वाढणं हा भयंकर अपमान समजला जायचा. आणि मुलं, मोठी माणसं वगैरे 1 ते 3 ताटं असे लाडू, जिलब्या रिचवायचे. एक गृहस्थ तर असे होते, आमचे नाना आम्हाला, माझे वडील सांगायचे, की सकाळी नाश्त्याला ते 2-2.5 लिटरचं दुधाचं पातेलं भरून श्रीखंड खायचे सकाळीच. कल्पना करून बघा मित्रांनो. रात्री देवळात होणाऱ्या भजनबारीमध्ये दडप्या पोह्यांची ताटच्या ताटं फस्त होत असत. मी तो आनंद घेतलेला आहे. सोबतीला फक्त आलं आणि गवती चहा घातलेला दुधाचा किंवा बिन दुधाचा चहा असायचा. त्याला आपण जी चहापत्ती घालतो ना, ती बऱ्याच वेळेला असायची, कधी नसायची. मग पहाटे 3-4 वाजेपर्यंत भजनं रंगायची. टाळ, झांजा, खंजिऱ्या, मृदुंग, तबला, डग्गा, पेटी आणि मध्ये मध्ये शंखनाद आणि भजनी बुवांचा पहाडी आवाज याच्या अभूतपूर्व मिश्रणाने एक अशी काय मजा यायची. हात नुसते झांजा वाजवून, टाळ वाजवून दुखायचे, सुजायचे. मग जवळच्या तळ्यात किंवा विहिरीत सूर मारून डोळे पांढरे होईपर्यंत पोहलं की जागरणाचा थकवा गायब. मित्रांनो, एकदा तिथल्या एका वल्ली माणसाने एका व्यक्तीला रात्री झोपेत खाटेला बांधलं आणि तिथे भाट नावाचा एक मोठा भाग आहे गर्द झाडीचा. तिथे वेगळी अशी आंबा वगैरे अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाड आहेत. पण तो भयान आहे जरा भाग. तर तिथे त्याला नेऊन बांधलं. त्याला सकाळीच आपली ही फजिती कळली आणि या वल्लीने एकदा एका काकूंनी केलेली 30-40 पुरणपोळ्यांची अख्खी चळत म्हणजे ढीक तो पळवून नेऊन बाहेर मित्रमंडळींच्या बरोबर खाऊन फस्त करून टाकला. असे खूप किस्से आहेत. खूप असे किस्से आम्ही लहानपणी अनेकदा ऐकलेले आहेत. तर गावात आळीआळीत, गल्ली-गल्लीत, प्रत्येक पाड्यावर, प्रत्येक नाक्यावर अशी होळी लागायची. बऱ्याचदा मुंबईहून चाकरमानी मंडळी खास होळीसाठी गावाला यायची. बऱ्याच वेळेला मग या निमित्ताने लग्नाची बोलणी, बघणं वगैरे कार्यक्रम व्हायचे. लोक ठेवणीतले नवे कपडे घालून त्यांना गादीखाली, उशीखाली ठेवून आणि थोडे पैसेवाले असले तर इस्त्री फिरवून आणून
ते कपडे घालत असत. त्यानंतर मग हे सगळं वातावरण स्वाभाविकपणेच कसं अगदी भारल्यासारखं व्हायचं. हास्य, विनोद, नकला, चेष्टा यांचा नुसता अक्षरशः पूर यायचा. तरुण पोरं या निमित्ताने पोरींवरती आपली छाप पाडून घ्यायची. एरवी शाळेत किंवा आळीत जिच्याबरोबर बोलायला भीती वाटायची, तिच्याबरोबर आज बिनधास्त म्हणजे एकदम बिनधास्त ही मुलं बोलायची. हास्यविनोद करायची. मुलांच्या होळीचे हे 9 दिवस बघता बघता झटपट सरायचे. कळायचंच नाही कधी हे 9 दिवस संपलेत. नुसती धमाल, मस्ती. आणि मजेची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, की मोठी माणसं यामध्ये फारशी दखल देत नसत. पण 10व्या दिवशी आपली नेहमीची जी होळी आपण जी करतो ना, होळीच्या दिवशीची, तर 10व्या दिवशीही मोठ्या माणसांची आमच्याकडे ही मोठी माणसं होळी साजरी करायची. आणि गंमत म्हणजे काय, तर ही मोठी माणसं सुद्धा त्या दिवशी लहान मुलांसारखी वागताना बघून आम्हाला खूप अशी एक मजा वाटायची, गंमत वाटायची, की अरे काय ही आपल्यासारखीच करतायत, आपल्यासारखीच वागतायत, उड्या मारतायत, धावतायत, फाका घालतायत, काही बोलतायत आणि धमाल ते नारळ पाडून आपल्यासारखंच सगळी ती धमाल करतायत, खातायत शाळं, खोबरं वगैरे. तर मुळात मंडळी हा सण त्यासाठीच आहे ना. तर त्यामुळे आमच्याकडे ही मोठी माणसं हे अगदी आसूसून मनापासून करायची. अजूनही चालतं कोकणामध्ये, आमच्याकडेही चालतं. भले त्याचं प्रमाण थोडंसं कमी का झालेलं असेना, पण अजूनही आमच्याकडे चालतं. आणि आमच्याकडे काय करायचे नंतर त्याला टिफिनचा कार्यक्रम असं आमच्याकडे म्हणायचे. टिफिन म्हणजे आपण डबा म्हणतो ना, डबा आपण ऑफिसला वगैरे नेतो तो. तर आम्हाला आमच्याकडे त्याला टिफिन म्हणायचे. तर काय करायचे, की ही होळीचा हा 10वा दिवस झाला, की नंतर मग सगळ्यांना एखादा जो लगेचचा जवळचा जो सुट्टीचा वगैरे एखादा दिवस असायचा सगळ्यांच्या सोयीचा, त्या दिवशी टिफिनचा कार्यक्रम असायचा. म्हणजे काय, तर आमच्या जवळपासच्या एक ज्या राहणारे सगळेजण जे होते आणि काही जण त्यांचेच मित्रमैत्रिणी असे थोडे लांब राहणारे पण असतील, ते ठरवून एखाद्या दिवशी सगळेजण प्रत्येक वर्षी एका कोणाकडे तरी एका कुटुंबाकडे किंवा 2 कुटुंबांकडे त्यासाठी स्वयंपाक करण्याची जबाबदारी दिलेली असायची. आणि आधी मीटिंग घेऊन काय पक्वान्न करायचं हे ठरायचं आणि कोणते विशिष्ट पदार्थ करायचे हे ठरायचं. आणि मग ते 2 कुटुंब या सगळ्यांच्यासाठी अ, असे काय-काय वेगवेगळे सुंदर-सुंदर पदार्थ करायचे आणि अर्थातच सगळेजण त्याचं कॉन्ट्रिब्युशन काढायचे, पैसे काढायचे म्हणजे. पण ते बनवण्याची जबाबदारी ह्या 2 कुटुंबांच्याकडे असायची. आणि मग मंडळी जी काय म्हणून मजा यायची तुम्हाला काय सांगू. कोकणातलं ते सुंदर वातावरण, गर्द झाडी, ती जुन्या प्रकारची ती घरं आणि सारवलेली अंगणं आणि त्या असे एक झाप लावून एक मांडव केला जायचा सुंदर ह्या कार्यक्रमासाठी. सगळ्याच कार्यक्रमांसाठी असे सुंदर मांडव घातले जायचे झाप घालून. नारळाच्या ज्या झावळ्या असतात ना त्याच्यापासून ते झाप बनवले जातात आणि ते झाप बनवले जायचे आणि त्याचे मांडव घालून एक सुंदर वातावरण ते व्हायचं. आणि नख्यांचं सारवण असं मुद्दाम केलं जातं नखांनी असं. आणि त्याच्यावरून चालताना सुद्धा फार एक ॲक्युप्रेशर सारखं एक छान एक हल्ली त्या चपला येतात ना ॲक्युप्रेशरच्या, तसं एक एक वेगळंच फिलिंग त्या नख्यांच्या सारवणावरून चालताना यायचं. तर असं सुंदर वातावरण, रांगोळ्या वगैरे घालायचे, मस्त गप्पा, संगीत वगैरे काहीतरी छान गाणी लावायचे, काहीतरी म्युझिक, सनई वगैरे लावायचे. आणि अशा त्या भारलेल्या सगळ्या वातावरणामध्ये आम्ही मस्त त्या जेवणाचा आस्वाद घ्यायचो. सगळेजण मिळून मिसळून सगळे वागायचे. अशी ती सगळी धमाल, मस्ती एकदम होती. तर मित्रांनो, मी तुम्हाला सुद्धा या होळीच्या अशा शुभकामना देतो. तुम्ही सुद्धा अ, अशा या होळीचा खूप प्रचंड आनंद घ्या. एकमेकांकडे जा अ, आणि सगळं मनातलं जे हीन असेल, वाईट असेल ते जाळून टाका, अशी कामना करतो. तुमच्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि इथे थांबतो.